गडचिरोलीमध्ये दुपारी 3 वाजताच प्रचार थांबलाय। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3 विधानसभा अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त परिसरामध्ये येतात। या लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत प्रचार संपवण्यात आला। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोमित तोंबरलावाद यांनी। पहिल्या टप्प्यात पार पडत असलेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या रणधुमाळीला अखेर 3 वाजता संपलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3 असे विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील संपूर्ण भाग येतो। त्यामुळेच 3 वाजेपर्यंत प्रचाराची जी मुदत होती ती होती। त्यामुळेच अखेर 3 वाजता जे आहे शेवटच्या दिवशीचा जो प्रचार असतो तो संपलेला। त्यामुळेच गडचिरोली आणि चिमूर लोकसभा मतदारसंघाचं एकंदरीत चित्र जर बघितलं तर या क्षेत्रासाठी उमेदवाराची जी रस्सीखेच सुरू होती, ज्यामध्ये काँग्रेस असेल किंवा BJP या दोघांचाही तिढा जो आहे उमेदवारीचा तो तुटलेला होता। त्यामुळेच प्रचारासाठी जो आहे फार कमी वेळ मिळाला होता। एकीकडे भाजपचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा परत एकदा उमेदवारी त्यांना मिळाली आहे, मात्र त्यांना मिळणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र अखेर त्यांनाच उमेदवारी मिळाली आणि परत तिसऱ्यांदा त्यांना एकदा संधी त्यांना देण्यात आली। तर दुसरीकडे काँग्रेसचा जो आहे नामदेव किरसान जे आहेत ते नवीन चेहरे आहेत आणि त्यामुळेच त्यांना नेमकं त्यांचा जो प्रचार आहे तो संपूर्ण या भागामध्ये होता। मागील 10 वर्षापासून जे आहे या भागामध्ये ते फिरत होते। त्यामुळेच लोकांचा कौल देखील त्यांच्याकडे जास्त प्रमाणात होतं। त्यामुळेच या संपूर्ण रस्सीखेचमध्ये जे आहे नामदेव किरसान जे आहेत ते आपल्या रेसमध्ये जे आहे ते पुढे होते, तर अशोक नेते कुठेतरी मागे असल्याचे चित्र होते। मात्र आत्ताच्या ज्या स्थितीला जर आपण बघितलं तर 50-50चं आपल्याला दोघांचे चित्र आहे ते। त्यामुळेच नेमकं बाजी कोण मारेल हे बघणं 19 तारखेला मतदाराजा आपल्या मताच्या स्वरूपामध्ये देणार आहे। मात्र एकंदरीत चित्र या संपूर्ण लोकसभामध्ये जर बघितलं तर अनेक मोठ्या नेत्यांची हजेरी या भागामध्ये लागली आहे, ज्यामध्ये नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बाळासाहेब थोरात असतील, रोहित पवार असतील, विजय वडेट्टीवार देखील ह्या संपूर्ण भागामध्ये तर ठाम बांधून बसले होते। त्यामुळेच येत्या 19 तारखेला जे आहे नेमकं मतदाराचा कोणाच्या बाजूने आपला कौल देणार, आपलं मत देणार आणि या संपूर्ण लोकसभेमध्ये कोणाला निवडून आणणार हे देखील महत्त्वाचं आहे। रोमित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।